एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. सो निर्वीने फायनली निर्वीसाठी घेतली गेलेली आहे गाडी आणि आमच्याकडे पण फायनली आलेली 4 व्हीलर. येस, आताच बघितलं असेल की ब्लॉगमध्ये की गाडी घेतलेली आहे. सो शेवटपर्यंत राहा, तेव्हाच मिळणार आहे, नाहीतर मी काय दाखवणार नाही आहे. हा आमचा ब्लॅकबोर्ड, म्हणजे जसं की आमचं कपाट पण होतं आणि ब्लॅकबोर्ड पण होतं. हा ब्राऊन बोर्ड आहे ज्याच्यावरती मी लिखाणपडी करत असते. माझ्याकडे व्हाईट बोर्ड पण आहे, पण आता काय म्हणतात ना, ते काढत बसण्यापेक्षा ह्याच्यावर लिहा आणि पटकन लिहा. सो हे एक झालं. आणखीन एक गोष्ट म्हणजे आज तारीख किती आहे? 15 जुलैला निर्वीचा असतो वाढदिवस. सो निर्वीला फायनली झालेली आहेत किती वर्ष? 7 पूर्ण झालेत आणि 8वं तिला लागणार आहे. ठीक आहे, तर मॅडम आता 8व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे, जी की आता आहे ती 2nd. ठीक आहे. सो कालच आम्ही गेलो होतो. कालचं जेवण बघितले, भारतीय बैठक बघितली. जेवणामध्ये कोकणातले स्पेशल असे कोंबडी भोकाचे वडे बघितले, जे भन्नाट एकदम छान एक्सपिरियन्स कालचा झाला होता आणि इतकं भारी वाटत होतं ना. म्हणजे अशी पंगत, आमचं फॅमिली कुटुंब खूप मोठं आहे, तर असे अगं जाईल ना याच्यात बिल तुटलीला काय झालं आहे. सो फॅमिली कुटुंब खूप मोठं आहे. काल एकत्र बसून 2 टायमाचं जेवण आपलं झालं होतं, इतकं भारी आणि बरं पडतं असं. म्हणजे दादांचं टॅरेस पण छान आहे आणि तिकडेच होतं आपले प्रोग्राम. जेव्हापासून दादांनी घर बांधलेलं आहे आपलं तिकडे, तेव्हापासून सगळे प्रोग्राम आपल्या तिकडेच होत असतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे काल आम्ही गेलो होतो निर्वीला घ्यायला ड्रेस. ॲक्च्युली ते ह्याचं झालं होतं ना, जेव्हा पॅन घ्यायला मी ह्याच्यावरती गेली होती, कुठं डीमार्टमध्ये गेली होती, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की डीमार्टमध्ये व्हिडिओ काढायला, फोटो काढायला अलाउड नाही आहे. तेव्हापासून मग मी काल मोबाईल घेऊन नव्हती गेलेली जेव्हा हिला ड्रेस घ्यायला गेले होते. काही त्यांचं काहीतरी असेल की प्रोडक्टच्या रिलेटेड, तिकडचे प्रोडक्ट तिकडे कोणाला कळायला नाही पाहिजे, व्हिडिओच्या माध्यमातून बघतात, मग टॅग भरपूर अशा काही गोष्टी असतात फायनली. तर मी काल अवॉइड केलं, म्हणलं जाऊ दे. आणि काल वातावरण पण असं ना पावसाळं आलं होतं. सो मला असं वाटलं की पाऊस पडेल म्हणून, पण लिटरली पाऊस पडत नाही आहे. ज्या सुट्ट्यात 3 ते 4 दिवस मिळाल्या होत्या, त्यानंतर पाऊस गायब झाला आणि पुन्हा मेचा उकाडा जसा लागतो उन्हाचा तसा लागलेला आहे. तुमच्याकडे पण आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू. कमेंट अजिबात माझ्या लॉंग व्हिडिओला ब्लॉगमध्ये अजिबात येत नसतात. का करत नाही? काही असतील म्हणजे म्हणतात ना, काही चांगल्या गोष्टी असतील, त्रुटी असतील, काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की सांगत चला, त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होत राहील. काहीतरी नाही, पूर्णच होईल. सो पण करतच नाही, कोणच करत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तर दुसरा येईल ब्लॉग म्हणा. सो अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या आणि घ्यायला गेलो होतो निर्वीला आम्ही ड्रेस. काल तिची माऊ पण गेली, तो पण मला शूट करताच नाही आला. मम्मीने बनवले होते मस्तपैकी छान अशी बोरं संध्याकाळी, खूप सुंदर अजून पण आहेत. पण त्याची खासियत काय माहिती आहे, जेव्हा ते बनवतो ना आपण, निर्वी आण घे इकडे ती बोरं, ते तोपर्यंत ना गरम गरम खायला चांगली लागतात, नरमसूद असतात. पण तांदळाचं पीठ असल्या कारणाने ते नंतर ना थोड्या टायमिंगनी कडक होतात आणि आता ती लिटरली थोडीशी कडक झालेली आहे, तरी पण मी दाखवते. आणि कालचा दिवस मस्तच गेला, खाण्यापिण्यात एकदम भारी. बघा ही बोरं, ठीक आहे, ह्याला बोरं म्हणतात. हे तांदळाच्या पिठाचे असतात, ह्याच्यामध्ये ना तीळ असतात, सफेदवाले दिसत आहेत का? सो तीळ असतात आणि इलायचीचा फ्लेवर टाकून मस्तपैकी पीठ मळलं जातं गुळ टाकून, आणि मग त्याची अशी बोरं बनवायची आणि मग तेलामध्ये फ्राय करायची. दॅट्स इट, ह्याला बोरं म्हणतात. आणि हा पदार्थ गावचा आहे, म्हणजे कोकणातलाच आहे. ही रेसिपी जी आहे ती खूप छान लागतं आणि करायला पण इझी आहे, जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. सो हे आहे बोर, खाते तोड्यामध्ये तर बोलायला जमणार नाही मला. तर हे एक झालं. परत काल सोनाली गेली, माझी बहीण गेली, जिचं आता डोळ्या जेवणाची तयारी होणार आहे. तो देखील ब्लॉग येईल आणि बघू आपण कसा करता येईल. तर भाऊजी आले होते काल, ते घेऊन गेले तिला आणि बघू आता कधी तारीख ठरते त्यांची करायची, केव्हा करणार आहे ते, तेव्हा जावं लागणार आहे आपल्याला गाईच. सो आपण जाणार आहे, ठीक आहे. तर हिचे ना कपडे निर्वीचे दरवर्षी आमच्या दोघांकडून कपडे असतात, ड्रेस असतो निर्वीला दोघांकडून पण. सो मी दाखवते, ती मला हे दाखव निर्वी पिशवी.
वरती आहे. सो हा एक सिंगल असा सिम्पलवाला घेतलेला आहे. ठीक आहे, दाखवते खाली ठेवून, असं काही दिसणार नाही. पॅन्ट आहे याच्यावरचं ना, हे क्रॉप टॉप आहे, हे हिच्या पप्पांनी घेतलेलं आहे. आणि एक पॅन्ट आहे, ही घेतली असे 3. ह्याच्यावरती पण घेणार होतो पण तिथे काही चांगलं असं मला मिळालंच नाही. हे म्हणाले राहू दे, नंतर आपण एखादं घेऊ. पण हा एक ड्रेस घेतला. सो निर्वी घालून जाईल शाळेत. सो निर्वी हा वाला ड्रेस घालून जाणार आहे, त्याच्यामुळे काढूनच ठेवला धुतल्या आल्या कारण की धुतल्यानंतरच मग याला प्रेस वगैरे करून मग तिचे पप्पा तिला देतात. घडी घालाने ठेवून देत. मी जो घेतलेला आहे तो तुम्हाला दाखवते. आता म्हणायला गेलं तर माझावाला ड्रेस तुम्हाला दाखवते. आम्ही गेल्या 3-4 वर्षांपासून ना बेबी अँड मॉममधूनच घेतो ड्रेस घ्यायला गेलं तर. छान शॉप आहे ते, म्हणजे लहान मुलांचंच आहे, मोठ्यांचं नाही आहे. बेबी बॉर्नपासून ते 7-8 वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंतचं आहे. खूप छान म्हणून बॉक्स वेस्टर्न आउटफिट आहे. वेस्टर्न घेतले ड्रेस, वेस्टर्न मिळाले तिला छानपैकी ड्रेसवरती. आणि हा ना पहिलाच इथे ना ह्याच्यावरती लावला होता पोस्टरला. सो बघितल्या क्षणी निर्वीने डिसाईड केलं की मला हाच ड्रेस हवा आहे. तर हा आहे पिंकमध्ये आणि हा बड्डेला घालणार आहे ती. ठीक आहे, सो हा वाला ड्रेस आहे. कसा आहे का इकडून, असा पूर्ण गाऊन टाईपमध्ये आहे बड्डेचं. छान असा ब्रॉच आहे. हा कसा आमच्या दुसऱ्या बेबीचा पण, आमच्या पिल्लू मोहितेचा पण बड्डे असणार आहे तेव्हा पण ती वेअर करू शकते. असा पार्टी वेअर आहे, वेस्टर्न लुकमध्ये आहे आणि खूप छान वाटला मला पण. तर म्हटलं ठीक आहे आपण हाच घेऊया. मोस्टली ती अशी कधी हे नाही करत, पण आज पहिल्यांदा तिने आवडला. आणि मला म्हणते तुमची चॉईस काय एकदम मला काय आवडत नाही आहे, मी माझ्या चॉईसनेच घेणार आहे ड्रेस. मी काय घेतात ते मला काय पसंत पडत नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, आता आमच्या टायमाला आम्हाला काही घेतलं 100 रुपयाचं 150 रुपये, तेव्हाचा जमाना एवढा काय महागाचा नव्हता म्हणा. 500 रुपयाच्या आतमध्ये सगळ्यात भारी कपडा यायचा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी ना तुमच्यावर आणखीन एक शेअर करणार आहे माझ्या भावंडांच्याबद्दल. ज्यावेळेस ना आम्हाला दिवाळीला एकदाच मिळायचे कपडे, वर्षातनं एकदाच. आणि तेव्हा एवढं काय फेड वगैरे नव्हतं की बड्डे सड्डे असं कुणाचं काय आम्ही केलाच नव्हता. कारण की बड्डे माहिती असायची पण एवढी नाही जेन्युनली की तो सेलिब्रेट करायचा असो, केक आणायचा असो, मुलांना बोलून, एवढं काहीच नव्हतं आमच्या टायमाला. लिटरली मला जेव्हा समजायला लागलं त्याच्यानंतर मग मी माझ्या भावंडांचे बड्डे म्हणा, मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणा, त्यांचा वाढदिवस म्हणा, अशा आम्ही सेलिब्रेट करत गेलो. जेव्हा आम्हाला कळायला लागलं तेव्हा कधी, जेव्हा कॉलेजच्या लाईफमध्ये असताना, ठीक आहे. सो तेव्हा समजायला लागलं. आणखीन एक, आता हे माझा झाला ड्रेस बघून निर्वीच्या पप्पांनी घेतलेला, तिला तो झाला. आता तिच्या मधल्या पप्पांनी घेतली, जी काल पार्टी दिली होती मनूच्या 5 झालेल्याच्या ह्याची, तर मनूला पण ड्रेस घेतलेला आहे त्यांनी. सो है ना निर्वीला निर्वीच्या बड्डेसाठी, आणि मनूच्या 5 झाली 10वी म्हणून तेव्हा घेतला आहे. तो अशा प्रकारे त्यांची काल शॉपिंग झाली निर्वीची. आणि बड्डे आहे, तोंडावरच आला आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या पप्पानी पण ड्रेस तिला घेतला, तो पण तुमच्याबरोबर मी शेअर करते, दाखवते फायनली. आणि तिची मज्जा असते, म्हणजे ह्या मुलांची मज्जाच असते. सगळ्यांना बड्डेला गिफ्ट पण मिळतात, प्लस तुम्हाला सांगते कपडे तर आहेत ऑलमोस्ट मिळणारच. आणि दिवाळीची पण मज्जा असते, 4 ड्रेस मिळतात. सो असं आता हा वाला पण ड्रेस दाखवते. तिच्या मधल्या पप्पांनी तिला घेतला आहे. काल जाऊन शॉपिंग त्यांची झाली, आमची झाल्यानंतर. ठीक आहे, चला तर मग दाखवते. बघू शकता, हे तिच्या हरी पप्पांनी तिला घेतलेला ड्रेस आहे. फुल ड्रेस आहे, म्हणजे असा खाली प्लाझो आहे. ठीक आहे, हे नवीन प्लाझोचं सिस्टम आहे. हा कपडा जॉईंट आहे वाटतं ह्याला. असं हे खाली डिझाईन आहे असं. ठीक आहे, आणि हा वरचा आहे कुर्ता आणि ह्याला ओढणी पण आहे. सो असा ड्रेस तिला घेतला आहे. हा पण सुंदर आहे, मस्त आहे, सगळ्यांनाच आवडला. त्यांची चॉईस म्हणायला गेले तर छानच असते, भन्नाटच असते आणि एकदम डिसेंटच. असं झालं ना तर निर्वीच्या ना फर्स्ट म्हणजे बारसा पण नसेल, 12 दिवस पण नसतील झाले निर्वीला. तर 7-8 दिवसांच्या ह्याच्यामध्येच निर्वीला ना, जेव्हा निर्वी जन्माला आली होती
आणि तिला घरी घेऊन आले होते, घरी घेऊन आलो होतो. तर त्यानंतर त्यांनी तिला 2 म्हणजे चेन केली होती, गोल्डची चेन केली होती. म्हणजे असं एक दिलदार व्यक्तिमत्व आहे जे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकाराने काम करत असतं, पैशांची कुठल्याही गोष्टीची चिंता न करता, पर्वा न करता. लिटरली सांगते, तुम्ही पैसा जेवढा आपल्याजवळ हे करून ठेवाल ना, तेवढा तो म्हणजे भरभराट होत नाही त्या गोष्टीची. पण जेवढा तुम्ही खर्च करत जाल, वायफळ खर्च करायचा नाही, जिथे लागणार आहे तिथेच करायचा, तरच तो आपल्याकडे टिकून राहतो आणि तो सारखा येत राहतो. पण जेवढा तुम्ही तुमच्या जवळ ठेवणार, पैशाने आपल्यासाठी काम करावं असं काहीतरी काम आपण त्या पैशाला करायचं असतं. तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट सांगणारी माझी मैत्रीणच होते. आणि जेव्हापासून मी हा अनुभव घेतला तेव्हापासूनच मला कळायला लागलं की नाही, रियालिटी आहे ते, आपण तसंच केलं पाहिजे. आणि हो, आता मेन पॉईंट सांगायचं झाला तर गाडी पण तुम्हाला दाखवते. मेन सगळं कपडेच पडतात, एवढे कपडे झालेत ना, एवढे कपडे झालेत बाई, विचारून सोय नाही. आणि माणसाची ही पण कशी असते, नाही मला ही घालायची आहेत, मग हे फेकून देऊ, नको ते कोणाला नको मला घालायचे आहेत, मला पाहिजेत, अजिबात नको फेकून द्या, अजिबात हे नको करू. तर उद्या जाईल निर्वी, उद्याचा दिवस झाला, उद्याची रात्र 12 वाजता की निर्वीचा वाढदिवस. पण बघा ना, वाढदिवस जे आपण सेलिब्रेट करतो त्यातनं एक दिवस आपल्या आयुष्यातनं एक वर्ष कमी होत जातं आणि तो आपण सेलिब्रेट करत असतो. म्हणजे काय करणार. पण अशा सगळ्या गोष्टी असतात. असो, तर खूप भारी वाटते, मस्त वाटते. आणि ना हे खाल्लं आहे ना, तर नुसतं डासतं आहे मला आता, कसं तरी होतं आहे. आणि कंटिन्यू गोळ्या पण त्या 3 वेळा खायच्या आहेत बापरे, सकाळ दुपार संध्याकाळ, ह्या ठरलेल्याच आहेत. आणि त्या खाऊन पण कंटाळा आला अक्षरशः. आणि अक्षरशः 9 महिनेपर्यंत खायच्या आहेत त्या. कठीण आहे. असं कालचा दिवस तर खूप भन्नाटच गेला. निर्वी तुझी गाडी दाखव, चल दाखवू का त्यांना. खूप मेहनतीने पैसे जमा करून एवढे परिश्रम घेतलेले आहेत ना ती गाडी बनवताना, अक्षरशः नाकी 9 आणले होते. आणि घेतलीच फायनली मग आम्ही. कोणती गाडी, नाव काय? फॉर्च्युनर आहे. मग गाडीचं नाव काय? गाडीचं नाव काय? आता आमचा नाश्ता पाणी झालंय करून आणि बसलोय निवांत छानपैकी. आणि दाखवते तुम्हाला गाडी. जस्ट अ मिनिट मी सगळं ठेवते आणि दाखवते. हो भाई, तुम्ही आता बघू शकता निर्वीची गाडी 4 व्हीलर. इतकी मेहनतीने तिने तयार केले ना का विचारून सोय नाही. जे मला काल हे मिळालं होते ना, आणि माझे मिशोचे प्रोडक्ट जे आले होते, रिसीव झाले होते, त्याचे बॉक्स आहेत. त्या बॉक्सपासून स्वतःची ना क्रिएटिव्हिटी दाखवून मॅडमनी ही कार घेतलेली आहे स्वतःच्या स्वबळावरती. ही गळ्यात घालून फिरवायची वाटते. नवीन इन्व्हेन्शन आहे. ही नवीन इन्व्हेन्शन आहे. ह्याला चाकं बिकं बघा पद्धतशीर कशी बनवले, डोकं लय भारी लावले. कोण कोण होते बनवायला? दादू आणि आरुदीदी होती. पण हे स्वतःच्या ह्याच्याने चालत नाही, ह्याने यांच्या गळ्यामध्ये बांधायचे. आणि याच्यामध्ये कोणाला ठेवलेलं माहिती आहे? पॅसेंजर म्हणून ना हा शिनशान जाते त्याच्यात. शिनशानसाठी खास गाडी बनवली ही भाई, मस्तपैकी. मला तर आवडली बाई. तुम्हाला आवडली का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि एवढ्या कलाकारी करते तुम्हाला दाखवायसाठी, थांबा. लवकर करा कलाकारी, व्हिडिओ लय मोठा होत चाललाय. हा बघा, शिनशान झोपलाय या गाडीमध्ये. गाडी शिनशान मरल तो, त्या तोंडावर पडला. जिवंत राहू द्या. सो नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली तुम्हाला आमची 4 व्हीलर. बर्थडेचं गिफ्ट आहे शिनशानकडून निर्वीला. चला तर मग जास्त वेळ न घेता मी ब्लॉग इथेच संपवते, थांबवते. भेटू आपण नंतरच्या पुन्हा एकदा ब्लॉगला. मला जो नंतरचा ब्लॉग असणार तो नक्कीच बघा, कारण की खूप इंटरेस्टिंग आणि खूप भन्नाट असणार आहे. कारण की मनातली इच्छा जी व्यक्त केली होती ती फायनली युनिव्हर्सने कंप्लीट केलेली आहे. लिटरली
फक्त एवढंच की मनामध्ये भाव आहे ना जो तो स्वार्थाचा नसावं. मन एकदम साफ ठेवून कुठल्याही गोष्टी तुम्ही जेव्हा मागता ना युनिवर्सकडे तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात. आणि नक्की हे करा, कारण की माझ्यासोबत पण भरपूर वेळा झालेला आहे आणि रिॲलिटी सांगते ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तो मला ब्लॉग पण येणार आहे, तर नक्की तुम्ही बघा, पहा आणि मला जज करा, सांगा की खरं बाबा ह्या सगळ्या गोष्टी होतात ज्या ज्या गोष्टी आपण करतो. सो फक्त आपला स्वार्थ स्वतःचा नसावा, त्यामध्ये लोकांचं काहीतरी चांगलं व्हावं किंवा दुसऱ्यांच्या ह्याच्यामधून जो मिळतो ना आनंद समाधान, त्यामध्ये आपलं हे दडलेलं असतं. सो असाच व्लॉग असणार आहे आपला नेक्स्ट टायमिंगचा. सो तो नक्की बघा आणि नक्की सांगा कमेंट करून की कसा वाटला तुम्हाला. ठीक आहे, आत्तापर्यंतचा जो झालेला आहे तो इथपर्यंतच मी थांबवते. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.